सांगलीतील वारणाली येथे चालत निघालेल्या वृद्धेला भरधाव दुचाकीने धडक दिली। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा जागीच मृत्यू झालाय। सदरचा अपघात हा सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झालाय। रुक्मिणी दत्तात्रय पवार असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी गजानन गोपाळ पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार अभिषेक संजय कुमार पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। मृत रुक्मिणी पवार या आपल्या कुटुंबियांसह शहरातील वारणाली परिसरात राहतात। सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्या वारणाली ते विश्रामबाग रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या रोडवरून चालत निघाल्या होत्या। रोडवरील दत्ताच्या छोट्या मंदिराजवळ त्या आल्या असता पाठीमागून संशयित दुचाकीस्वार अभिषेक पाटील हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल MH10EC 4661 या मोटारसायकलीवरून भरधाव वेगात आला। त्याने रुक्मिणी पवार यांना जोराची धडक दिली। या अपघातात रुक्मिणी पवार या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर रुक्मिणी पवार यांचे भाचे गजानन पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला।